Good morning, all of you. वेलकम. आज आपण जो घटक पाहणार आहोत त्या घटकाचं नाव आहे संख्येचे बंद रूप आणि खुले रूप. दोन रूपामध्ये संख्या मांडता येते. त्या दोन रूपामध्ये संख्यांना कसं मांडायचं, कारण ज्या वेळेला बेरीज आणि वजाबाकीचा सराव करत असतो आपण, त्यावेळेला संख्या दोन रूपामध्ये मांडली जाते आणि ती दोन रूपात मांडणं गरजेचं होतं. त्यावेळेला ती दोन रूपात कशी मांडायची हे समजणं फार महत्वाचं आहे. 10 पासून ते 18 पर्यंतची कोणतीही संख्या खुल्या रूपात म्हणजे नुसत्या एककाच्या रूपात आणि बंद रूपात म्हणजे दशक आणि एककाच्या रूपामध्ये मांडता आणि लिहिता आली पाहिजे. 10 ही संख्या दोन प्रकाराने मांडता येते. जरा याची साईज छोटी करतो म्हणजे तुमच्या समोर हे संपूर्ण दिसेल. 10 ही संख्या दोन रूपात मांडलेली आहे. एक 10 एककाच्या रूपात 10 दाखवता येतात, लिहिता पण येतात आणि मांडता पण येतात. 10 एककाच्या रूपामध्ये 10 मांडता येतात. तर तेच 10 म्हणजे एक दशक, असं एक दशकाच्या रूपात ही 10 मांडता येतात. इथं 10 दाखवले ते 10 एकक आहेत, तर इथं 10 दाखवले ते एक दशक आहे. म्हणजे 10 हे दोन प्रकाराने दाखवू शकतो. एक 10 एकक म्हणून दाखवू शकतो आणि एक दशक म्हणून दाखवू शकतो. म्हणजे 10 ही बंद रूपात दाखवता येते आणि खुल्या रूपात सुद्धा दाखवता येते. तसंच 11 ही संख्या सुद्धा 11 एकक म्हणजेच 11 युनिट्स अशी पण दाखवता येते. पाटीवर एककाच्या पाटीवर पहा 11 एकक ठेवलेले दिसत आहेत आणि 11 ही अशी पण दाखवता येते एक दशक आणि एक एकक 11 म्हणजे 1 टेन्स आणि 1 युनिट 11 अशी ही दाखवता येते. 11 ची चुकीची मांडणी कोणती, तर दशकाची कांडी एककाच्याच घरात ठेवणं ही चुकीची मांडणी झाली. म्हणजे या पद्धतीनं जर आपण लिहिलं एक दशक आणि एक एकक, तर ती चुकीची मांडणी असते. कोणत्या घरात काय ठेवायचं, दशकाच्याच घरात दशक ठेवायचा, एककाच्या घरात एकक ठेवायचा, हे तुम्हाला समजायला हवं. ते समजलं तर ज्या वेळेला बेरीज वजाबाकी आपण करत असतो त्यावेळेला हातचा देत असताना किंवा उसना घेत असताना चुका होत नाहीत. पाट्यांची घरं दोन तयार केली, एक व 10 रुपयांच्या नोटा वापरून 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचं बंद रूप आणि खुलं रूप तयार करायचं. पाट्यावर योग्य ते अंक लिहायचे. जसं इथं 10 एककाच्या स्वरूपात मांडलेले आहेत, इथं 10 एककाच्या स्वरूपात मांडलेले आहेत, तर या पाटीवर 10 म्हणजे एक दशकाच्या रूपात मांडलेले आहेत. दशकाच्या घरात एक लिहिलेला दिसतोय पण एककाच्या घरात 0 आहे, म्हणजे एक दशक असे 10 मांडलेले आहेत. तर इकडच्या पाठीवर डाव्या बाजूला 10 हे एककाच्या रूपात मांडलेले आहेत, म्हणजे संख्या ही खुल्या रूपात आहे तर इकडे ती बंद रूपात आहे. बंद रूपात संख्या मांडणं आणि खुल्या रूपात संख्या मांडणं म्हणजे बंद करणं आणि खुले करणं हे दोन्ही प्रकार तुम्हाला यायला हवेत.
इथं 11 रुपये खुल्या रूपात मांडलेले आहेत. ते 11 असे मांडू शकतो, 11 एकक म्हणून. पण इथं मात्र 11 मांडत असताना एक दशक आणि एक एकक 11 असे मांडलेले आहेत. दशकाच्या घरात एक आणि एककाच्या घरात एक अशा स्वरूपात 11ची मांडणी केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ होतो एक दशक म्हणजे 10ची एक नोट आहे आणि एक एकक म्हणजे एक सुट्टा आहे. 10चा एक गठ्ठा किंवा 10ची नोट ही बंदी आहे, सुट्टी नाही. इकडे इथं मात्र तुम्हाला 10ची नोट कुठेही दिसत नाही, त्यामुळे 11च्या 11 सगळेच्या सगळे हे एककाच्याच घरात लिहिलेले आहेत. का लिहिलेत? कारण 11च्या 11 सुट्टेच आहेत ना, म्हणून 11 एककाच्याच घरात लिहिलेत. म्हणजे आपल्याला 11 ज्या वेळेला सुट्टे होतात त्यावेळेला आपण 11 एककाच्या घरात लिहू शकतो, हेही माहित असायला हवं. पण ज्या वेळेला ते बंदे असतात त्यावेळेला मात्र दशकाच्या घरात एक आणि एककाच्या घरात एक असं लिहावं लागतं. असं आपल्याला 11 झाल्यानंतर 12 ही तसंच खुल्या रूपात 12 प्रथम दिलेले आहेत, म्हणजे 12 एकक असे मांडू शकतो आपण. पण तेच 12 दुसऱ्या रूपात एक दशक आणि 2 एकक असे 12 मांडू शकतो. हे बंद रूप आहे, म्हणजे 10चा बंदा रुपया केलेला आहे, 10चा गठ्ठा केलेला आहे, 10ची नोट आहे आणि 2 मात्र सुट्टे आहेत. इथं तसं नाही. या पहिल्या पाटीवर सगळेच्या सगळे 12च्या 12 सुट्टेच आहेत, त्यामुळे 12 एककच आहेत आणि म्हणून 12 एककाच्या घरात आपण मांडलेत. असं आपल्याला प्रत्येक संख्येचं बंद रूप आणि खुलं रूप ओळखता यायला हवं. जसं इथं 12 एकक खुलं रूप झालंय आणि बंद रूप आहे एक दशक 2 12. 16 लिहिताना 16 एकक हे बंद रूप नाही, हे खुलं रूप आहे. खुलं म्हणजे सगळे सुट्टे आहेत, 16च्या 16 एक 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 असे 16 मोजले तर ते 16 एकक झाले. प्रत्येकाला एक 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 असं म्हणून मोजलं आपण, म्हणून 16 एकक आहेत. पण तेच 16 एक 10ची नोट आणि 6 फक्त सुट्टे आहेत. एक 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 फक्त 6च आहेत आणि एक 10ची नोट असेल तेही 16 होतात, म्हणजे एक दशक 6 एकक पण 16च होतात. हे बंद रूप आहे. 10ला बंद केलेलं आहे आणि 6 खुला आहे. 17 मध्ये 17 जर सगळेच्या सगळे सुट्टे असतील, एक 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 एकच्या 17 कॉइन असतील, 17 1 रुपयाचे, तर ते 17 एकक झाले. पण 10चा गठ्ठा केलेला असेल आणि 7 सुट्टे फक्त असतील तर ते असं बंद रूप झालं, एक दशक बंद असलेला आणि 7 फक्त सुट्टे, 17. 18 मध्ये तसंच 18 पूर्ण सुट्ट्या असतील तर 18 एकक आणि 18 मध्ये एक दशक बांधलेला आहे आणि 8 सुट्ट्या आहेत. अशा पद्धतीने एक दशक 8 एकक 18. 15 मध्ये ही तसंच 15 एकक आणि 15लाच एक दशक 5 एकक असंही लिहिलं जातं. जसं म्हणजे 1 10 5 युनिट्स. हे फक्त युनिट स्वरूपात मांडले 15 युनिट्स, आणि हे मात्र तसं नाही, 1 10 आणि 5 युनिट्स. 11 युनिट्सच असतील फक्त, एककच असतील फक्त.
तर ते असे मांडले जातात. पण ज्या वेळेला बंदे होतात त्यावेळेला 1/10 1 युनिट, 10 युनिट्स असतील तर 10 एककाच्या घरात, युनिटच्या घरात लिहितात. पण जर ते टेन्सच्या घरात लिहिले तर असे होतात 1 10ची नोट आणि 0 सुट्टे, 0 सुट्टे आणि एकच गठ्ठा. अशा पद्धतीने ही 10 आपण बंद रूप आणि खुलं रूप पाहत असताना आता 13 या संख्येचं सुद्धा बंद रूप आणि खुलं रूप पाहत होतो. 13 सुट्टे म्हणजे 13 युनिट्स मध्ये लिहिलं, एककाच्या घरात लिहिलं, हे खुलं रूप झालं. आणि बंद रूप झालं 1/10 आणि 3 युनिट्स. याचा फायदा बेरीज आणि वजाबाकीसाठी होत असतो. वजाबाकीला बंद रूपाचं खुलं रूप करून घ्यावं लागतं आणि बेरीज करत असताना खुल्या रूपाचं बंद रूप करून घ्यावं लागतं. म्हणजे ज्या वेळेला उत्तर येतं त्यावेळेला जर उत्तर 13 आलं तर मांडत असताना मात्र 3च्या युनिटच्या घरात 3 आणि 1 हा हातच्या म्हणून दशकाच्या घरात आपण लिहितो. म्हणजे काय करतो तर खुल्या रूपाचं बंद रूप करतो. आणि ज्या वेळेला आपल्याला 3 मधून काही मोठी संख्या जात नसते त्यावेळेला पुढच्या घरातून आपण 1 युनिट्स घेतो आणि मग 1/10 घेऊन 13 बनवतो, हातचा घेतो. तर ते असतं खुलं रूप तयार करणं. हे बंद रूप आणि खुल्या रूपांचा अभ्यास आपल्याला बेरीज आणि वजाबाकीसाठी उपयोगी पडतो. आपल्याला 20 आणि त्यापुढील संख्या म्हणजे 2 पेक्षा जास्त रूपामध्ये मांडता आणि लिहिता यायला हव्या. कोणतीही 2 अंकी संख्या बंद रूपात आणि खुल्या रूपात विविध प्रकारांनी तयार करता यायला पाहिजे. त्या प्रत्येक प्रकाराचे अंकातलं रूप लिहिता आलं पाहिजे आणि 20 ही संख्या 3 प्रकारांनी मांडता आली पाहिजे, अंकात लिहिता आली पाहिजे. आता 20 हे 3 प्रकारांनी कसं लिहायचं पहा. 1 दशक आणि 10 एकक म्हणजे सुद्धा 20च असतं. 1 दशक आहेत आणि 10 एकक आहेत, हे 20च आहे. 1 दशक 10 एकक 20च आहे. 20 एकक हे सुद्धा 20च आहे. म्हणजे सगळे 20च्या 20 सुट्टेच आहेत, हे सुद्धा 20च आहे. आणि तिसरं 2 दशक हे सुद्धा 20च आहे. म्हणजे 20 हे 3 प्रकारांनी लिहिता येतं आणि 3 प्रकारांनी मांडता पण येतं. 20 हे 3 प्रकारांनी लिहिता येतं आणि 3 प्रकारांनी मांडता येतं. आपल्याला एकच माहित असतं 20, पण 20 हे 3 प्रकारांनी असतं. जसं 2 दशक म्हणजे 20, 2 टेन्स म्हणजे 20 असं आपण म्हणतो, 2 टेन्स 20. पण 20 युनिट्स म्हणजे पण 20च. 20 युनिट्स म्हणजे सुद्धा 20च. 2 टेन्स म्हणजे पण 20च आणि 1 टेन्स आणि 10 युनिट्स म्हणजे सुद्धा 20च. 20 हे 3 प्रकारांनी आपल्याला
सांगता येतं, लिहिता येतं, वाचता सुद्धा येतं. जसं 1 दशक 10 एकक म्हणजे 20, तसं 20 एकक म्हणजे सुद्धा 20च, आणि 2 दशक म्हणजे सुद्धा 20च. 20 हे 3 प्रकारांनी लिहिता आलं, 3 प्रकारांनी वाचता आलं. याप्रमाणे आपल्याला खाली 23 दाखवलेलं आहे पहा. तुम्ही नाणी नोटा वापरून संख्या तयार करू शकता. खोटी नाणी आणि खोट्या नोटा खेळण्यातल्या त्याचा संग्रह करायचा आणि त्याच्यापासून मग चला 23 आहे तर 23 मी 3 प्रकारांनी लिहू शकतो का, दाखवू शकतो का, त्याचा सराव करायचा. इथं पहा 2 दशक आणि 3 एकक 23, 2 दशक आणि 3 एकक 23 आहेत. तर 1 दशक आणि 13 एकक म्हणजे पण 23च आहेत. 1 दशक आणि 13 एकक 23च आहेत, आणि फक्त 23 एकक म्हणजे पण 23च आहेत. बघा समजतंय का? 3 प्रकारांनी 23 लिहिलेले आहेत. 23 युनिट्स म्हणजे पण 23च. 1/10 आणि 13 युनिट्स म्हणजे पण 23च, आणि 2/10 3 युनिट्स म्हणजे सुद्धा 23च. 23 रुपये 3 प्रकारांनी देता येतात. 23 रुपये हे 3 प्रकारांनी देता येतात. जसं 1 रुपयाची 23 नाणी दिली, 23 रुपये दिले. दुसरा प्रकार 10 रुपयाची एक नोट दिली आणि 13 रुपये सुट्टे दिले, म्हणजे 13 रुपयाचे ठोकळे दिले, नाणी दिली, असंही देऊ शकतो आपण 23. आणि 10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या आणि 3च रुपये सुट्टे दिले, नाणी दिली, ठोकळे दिली, असेही 23 रुपये देऊ शकतो. म्हणजे 23 हे 3 प्रकारांनी देऊ शकतो आपण. 23 हे 3 प्रकारांनी देऊ शकतो. 20 पासून पुढे असणाऱ्या सगळ्या संख्या, 99 पर्यंतच्या संख्या आपल्याला अशा 3 प्रकारात मांडता आल्या पाहिजे, सांगता आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजेत, वाचता आल्या पाहिजेत. कोणतीही संख्या कोणत्या रूपात आहे हे समजलं पाहिजे. कोणतीही संख्या 2 अंकी संख्या ही 3 रूपामध्ये मांडता येते, हे समजून घ्या पहिल्यांदा. जसं तर इथे रोटेट करूया जरा. हा, एका दशकाचे सुट्टे करून खुल्या रूपात संख्या तयार करा व लिहा. इथं 3 दशक आणि 5 एकक आहेत. 3 दशक आहेत आणि 5 एकक आहेत, म्हणजे 35 आहेत. 3 × 5 युनिट 35. तेच इथं 35चं खाली जर पाहिलं आपण तर हे वेगळं रूप तयार झालंय. म्हणजे यातली एक नोट आहे ती त्यांनी खुली केली, इकडं खुली, म्हणजे 10 रुपये पलीकडे सुट्टे केले. सुट्टे उसना घेताना आपण 10 रुपये इकडे घेतो ना, एककाच्या घरात सुट्टे करतो. ज्यावेळेला वजाबाकी करत असताना जात नसतं आपल्याला, लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही, त्यावेळेला आपण इकडचे 10 रुपये सुट्टे करून घेतोच की. तसा हा प्रकार आहे. म्हणजे इकडची एक नोट मोडली, 3 10च्या नोटा होत्या, त्यातली एक नोट सुट्टी केली, तर इथं झाले आधीचे 5 आणि नंतर आलेले 10, असे 15 रुपीज झाले सुट्टे. म्हणजे कसं तयार झालं, 2 × 10 15 युनिट्स.
2 दशक आणि 15 एकक तयार झाले. सेम असं इकडं बंद रूप, त्याचा परत खुलं रूप तयार करायचं आहे. बंद रूपामध्ये पहा, इथं नोटा मोजून आपण सांगू शकतो की 5 दशक आहेत आणि बाजूला इकडे 4 एकक आहेत. 5 tens 4 युनिट्स, 5 tens 4 युनिट्स आहेत. 54 आहेत. हेच 54 मधली जर एक नोट सुट्टी केली म्हणजे 5 टेन्स मधली एक टेन्स सुट्टा केला तर इथं राहिलेत 4 टेन्सच. 4 टेन्स या बाजूला 14 तयार झाले. 14 का झाले? कारण इकडची एक नोट सुट्टी करून घेतली. वजाबाकी करत असताना याचा फायदा होतो. इकडची एक नोट बंदी होती ती सुट्टी केली, एक नोट सुट्टी केली, त्याचे 10 कॉइन मिळाले. ते 10 कॉइन आणि आधीचे 4 कॉइन जे सगळी मिळून नाणी झाली 14, म्हणून ते 14 युनिट्स झाले. हे फार महत्वाचं आहे, कारण बेरीज वजाबाकी करत असताना बंद रूप खुलं रूप करता येणं हे फार महत्वाचं असतं. जसं इथं म्हटलंय 21 आहेत, तर 21 हे 3 प्रकाराने आपण मांडू शकतो, लिहू शकतो. 3 प्रकारांनी 21 कसे? तर 2 टेन्स आणि 1 युनिट 21 हा पहिला प्रकार झाला. 2 टेन्स आणि 1 युनिट 21. दुसरा प्रकार 1 टेन्स आणि 11 युनिट्स 21च. 1 टेन्स आणि 11 युनिट्स 21च. आणि तिसरा प्रकार 21 युनिट्स म्हणजे सुद्धा 21च. 21 युनिट्स म्हणजे सुद्धा 21च. अशा 3 प्रकाराने आपण 21 मांडले. कोणतीही संख्या 2 अंकी संख्या आपल्याला 3 प्रकारात लिहिता आली पाहिजे. इथं आता 30 आहेत. 30च सुद्धा तसंच आहे. 3 टेन्स 0 युनिट. दुसरा प्रकार कसा होईल? दुसरा प्रकार कसा होईल कोणी सांगेल का मला? आता बघूया. तुम्हाला एका प्रकाराने दाखवलं, दुसऱ्या प्रकारात कसं लिहायचं? सर मी सांगू? हा सांग. पुन्हा 3 दशक पुन्हा 3 दशक दशकाच्या इथं एककाच्या इथं 0. 3 दशक 0 दशक आणि 30 एकक. 3च्या इथं 3 हा थांबा, मी एक एकालाच विचारतो कारण सगळ्यांच्या गोंधळात काही कळत नाही. बघूया कोण काय म्हणते. जोया, इथं 3 दशक 0 एकक. हा, ते 3 दशक 0 एकक लिहिलं आपण. ठीक आहे. दुसरं कोण सांगतंय? हा, रेवा. दुसऱ्या प्रकाराने कसं लिहायचं? साईराज. सर मी इथं 3 मांडायचं, पुन्हा 3 दशक आणि 2 0 एकक. थँक्यू सर.
बर. पियुषा? सर ते तीनच्या इथे 3 नोटा मांडायच्या आणि झिरोच्या इथं झिरोच. बर. 3च्या इथं 3 नोटा मांडायच्या आणि 0च्या इथं 0. बर. स्वरूप? 30 दशक 30 एकक 30 एकक. बर. अजून कोण राहिलं पाहूया. मिसबा? मिसबा? सर हा सांग. तुझं पेटी वाजवायचं बंद कर की. मिसबा पेटी वाजवायचं बंद कर. हा कसं लिहायचं? सर हा सांग. 3 दशक शून्याच्या जागी 1. बर. 3 दशक आणि 0च्या जागी 1. प्राची? 3 दशक 1 एकक. 3 दशक 1 एकक. हा. देवराज? 3 दशक 0 एकक. 3 दशक 0 एकक. बर. 3 दशक 0 एकक. हा. आता कोण राहिले आपलं? मला वाटते नाही, सगळे झालेत. सगळे झालेत. मला कुणीही बरोबर सांगितलेलं नाही. एक फक्त स्वरूपनं सांगितलं 30 एकक लिहा. ते एक फक्त बरोबर होतं, पण तेही इथलं पुढचं आहे. ते 30 एकक म्हणजे 30च्या 30 एकक म्हणून सुद्धा लिहू शकतो आपण. 30 एकक. 30च्या 30 सुट्टे केले, एक एक रुपये असे 30 रुपये दिले तर ते 30 होतात, म्हणजे 30 होतात. आणि 3 10च्या नोटा आणि 0 1च्या नोटा, 1 रुपया काहीच नाहीत. 3च्या 3 10 रुपयाच्या नोटा असे पण 30 होतात. पण हे दुसरे 30 कोणाला सांगायला आले नाहीत. हे दुसरे 30 कोणालाही सांगायला आले नाहीत. कोण सांगू शकतं का? आणखीन आता हे 30 एकक आहेत आणि हे 3 दशक आहेत. 30 एकक म्हणजे पण 30च आणि 3 दशक म्हणजे पण 30च. पण अजून एक प्रकार आहे, तो राहिला ना. हा तिसऱ्या प्रकाराने कसं सांगणार? कोण सांगू शकतं का? आपण 3 प्रकार शिकतोय, मग 3 प्रकार सांगा ना. म्हणजे पहिले तुम्ही सांगितले की 3 नोटा 10च्या ठेवल्या 30 झाले. इथं काहीच नाही ठेवायची. 3 10च्या नोटा. इथं मात्र आपल्याला 30 रुपये घ्यायला लागतील सुट्टे. असे 30 रुपये घेतले. 30 हे 30 रुपये सुट्टे झाले. 1 रुपयाचे डॉलर नाणी असे 30 घेतले. या 2 प्रकारांनी लिहिलं आपण. तिसरा प्रकार कोणाला सांगता येईल? तिसरा प्रकार बघूया. रेवाचा हात वर आहे, रेज हँड आहे. पियुषाचा आहे, साईराजचा आहे. रेवा? 3 दशक 0 बाजूला. अरे तसं आपण लिहिलंय की, पहिल्यांदा तसंच लिहिलंय. 3 दशक आणि 0 बाजूला. 3 दशक म्हणजे 10च्या 3 नोटा. ते झालं की. हा पियुषा? सर तिथं एकक मध्ये 3 आणि दशक मध्ये
शून्य. एककामध्ये जर 3च फक्त लिहिलं तर त्याचा अर्थ होतो फक्त 3च. एककामध्ये 3 लिहिलं आणि दशकामध्ये 0 लिहिलं तर 3 एकक म्हणजे 3च असतात. त्यामुळे तिसऱ्या प्रकाराने तसं नाही होणार. आपल्या उत्तर तर 30च आलं पाहिजे, त्याची किंमत 30च असली पाहिजे, 30च राहिली पाहिजे. साईराज. सर दशकाच्या इथं 0 मांडायचे आणि एककाच्या इथं 2 0 मांडायचे. मग काय झालं, सगळं 0च झाले की. 30 कसे झाले? आपल्याला 30 तर दिसले पाहिजेत की, सगळे 0 म्हणल्यावर कसं होणार? हा स्वरूप. तिथं 10 मध्ये 1 दशक आणि 20 एकक बरोबर 30. हा नाही, दशकात किती आणि एककात किती? दशकात 10 दशक आणि एककात 20 एकक. 10 दशक कसे? 10 दशक म्हणजे 100 होतात. 1 दशक आणि 20 एकक. हा हे राईट आहे. पहा सगळ्यांनी जरा, इथं एकच नोट ठेवली, 10ची एकच नोट, आणि बाकी सगळे 20 जे आहेत हे 20च्या 20 इकडं सुट्टे करून घेतले, 20 सुट्टे केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आता इथं 1 दशक आणि 20 एकक असं झालं. 1 दशक म्हणजे 10ची एक नोट आणि इकडं आहे ते 1-1 रुपये आहेत, 20 सुट्टे. इथं मात्र तसं नव्हतं, 10ची पहिली नोट, 10ची दुसरी नोट, 10ची तिसरी नोट, अशा 10च्या 3 नोटा होत्या. 10च्या 3 नोटा 3 दशक झाले. 3 दशक म्हणजे 30 रुपये झाले. तसं 10ची एक नोट आणि 20 रुपये सुट्टे म्हणजे हे 20 आहेत आणि हे 10 आहेत, मिळून काय होतात? मिळून 30च होतात. आणि इथं काही नाहीत, इथं 0 आहेत आणि पुढं 30 आहेत, मिळून काय होतात? मिळून 30च होतात. इथं काय आहेत? 30 आहेत आणि पुढे 0 आहेत, मिळून काय होतात? 30च होतात. 30 3 प्रकारांनी लिहिले. 10च्या 3 नोटा म्हणजे 30 म्हणजे 3 दशक म्हणजे 30. 10ची एक नोट आणि 1 रुपयाची 20 असे मिळून पण 30च झाले. आणि 10ची काहीच नोट नाही आणि 30च्या 30 सुट्टे आहेत, 1 रुपयाचे 30 नाणी आहेत, हे सुद्धा 30च झाले. 30 हे 3 प्रकारांनी सांगता यायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. आता पुढे जर गेलो आपण, तर पुन्हा एकदा ज्या वेळा 3 अंकी संख्या शिकतो, 4 अंकी संख्या शिकतो, 5 अंकी संख्या शिकतो, त्यावेळेला पण असंच होतं. मग त्यावेळेला सुद्धा असं होतं, संख्येचं बंद रूप आणि खुलं रूप शिकावं लागतं. 225 हे 225 असे मांडलेत आपण, 2 100च्या नोटा, 2 10च्या नोटा आणि 5
एक एकचे कॉइन किंवा 5 1 रुपयाच्या नोटा समजूया. हे 225 मांडलेत. हे 225 असंही म्हणतात की 2 नोटा आहे तशाच ठेवल्यात, पण इथं 1 दशक आणि 15 एकक हे सुद्धा 225च आहेत. हे सुद्धा 225च आहेत. हे लक्षात घ्या. हे आता हे किती आहेत? 3 शतक, 20 दशक आणि 1 एकक हे किती आहेत? कोण सांगते बघूया. हे किती आहेत? तर कोणते? 321 321 आणि 1 एकक 322 हा एका एकाने सांगा मला किती आहे ते. हा साईराज आहे ना. 3 शतक, पुन्हा 20 दशक आणि 1 एकक. म्हणजे किती? म्हणजे किती संख्या काय? 321. बर. रेवा रेवा 3 शतक, 2 दशक, 1 एकक, 331. थँक्यू सर. बर. आता आणखीन पाहूया कोण सांगते. सरताज 321. बर. जोया 413. बर. सरताज यस सर. किती आहेत? 321. बर. देवराज किती आहेत? सर पहिली का? अरे हे मी टिक मारलेली सगळे वाचतायत ती. हा.